नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा त्रिशा कॉम्प्युटर यूट्यूब चॅनलच्या माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MSCIT कोर्समधील 4थ्या नंबरचं जे सेकंडरी स्टोरेजचं जे टॉपिक आहे, म्हणजेच जो विषय आहे, त्या विषयावरचे जेवढेही ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला आज सर्व मी सॉल्व करून दाखवणार आहेत. म्हणजेच 15 ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आपल्याला विचारले गेलेले आहे सेकंडरी स्टोरेजमध्ये. 15 क्वेश्चनही तुम्हाला पाठ करून घ्यायचे असतात किंवा लक्षात ठेवायचे असतात. MSCIT एक्झाममध्ये नक्की विचारल्या जातात. तर बघा, सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नापासून. तर पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, खालीलपैकी कोणते सॉलिड स्टेट स्टोरेजचे उपकरणांचे वैशिष्ट्य आहे म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर सेकंड नंबरचा आहे, त्यात हालचाल करणारे भाग नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाईल कॉम्प्रेशन इंटरनेटवरून फाईल्सच्या ट्रान्समिशन स्पीडवर कसा परिणाम करू शकतो हे विश्लेषण करा म्हटलेलं आहे. तर बघा, याचा राईट आन्सर कोणता आहे. तर बघा, याचा राईट आन्सर आहे फाईल कॉम्प्रेक्शन फाईल साईज कमी करून ट्रान्समिशन स्पीडवर परिणाम करतो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर हे आहे. नेक्स्ट बघा, इंटरनेट सर्व्हर आणि मोठ्या संस्थांमध्ये रीड प्रणालीचा वापर करण्याचा मुख्य फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर कोणता आहे. तर याचं राईट आन्सर आहे विस्तारित स्टोरेज क्षमता, ॲक्सेसचा वाढलेला वेग आणि उच्च विश्वसनीयता हे याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रॉम हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे रीड ओनली मेमरी. नेक्स्ट बघा, माहितीला सेकंडरी स्टोरेज उपकरणात जतन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे. तर याचं राईट आन्सर आहे रायटिंग. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSDS चा पारंपरिक हार्ड डिस्कच्या तुलनेत प्राथमिक फायदा काय आहे म्हटलेला आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे जलद गती. नेक्स्ट बघा, लॅपटॉप्स आणि मोबाईल उपकरणांमध्ये SSDS का पसंत केली जातात म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे बॅटरीचे वाढलेले आयुष्य. नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरचा काय म्हटलेलं आहे आपल्याला, रॅम आणि रॉम दोघांचेही गुणधर्म असणारी मेमरी कोणती आहे. तर रॅम आणि रॉम दोन्ही गुणधर्म फ्लॅश मेमरीमध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विंडोज 10मध्ये नेटवर्क आणि इंटरनेट सेटिंग ॲक्सेस करण्यासाठी आपण यापैकी कोणत्या चिन्हावर क्लिक कराल म्हटलेलं आहे. राईट आन्सर आहे सेकंड नंबरचं याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, CDRचे संपूर्ण रूप म्हणजे म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे CD रेकॉर्डेबल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डेटा धारणा म्हणजेच डेट क्रिएशनच्या दृष्टीने रॅमपासून दुय्यम संचयन उपकरणांची म्हणजेच सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस कोणती वैशिष्ट्ये त्यांना वेगळी करतात म्हटलेलं आहे. तर बघा, याचं राईट आन्सर आहे व्होलॅटिलिटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉट डॉट ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे हार्ड डिस्क पॅक्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संस्थेमध्ये डिझास्टर रिकव्हरी तज्ज्ञांची मुख्य जबाबदारी कोणती म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे सतत डेटा बॅकअप आणि सुरक्षित ऑफ साईट संचयन सुनिश्चित करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता USB फ्लॅश ड्राईव्हसाठी फ्री रिकव्हरी सॉफ्टवेअर म्हणून उल्लेख केला आहे म्हटलेला आहे. तर याचं राईट आन्सर आहे रिकुआ.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमचा संगणक तुमच्या USB फ्लॅश ड्राईव्हला ओळखत नसेल तर तुम्ही काय करावे म्हटलेलं आहे. तर याचं राईट आन्सर आहे दुसऱ्या डिव्हाइससह USB पोर्ट तपासा. अशा प्रकारे बघा सेकंडरी स्टोरेजचे क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे मित्रांनो. तर चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या त्रिशा कम्प्युटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा.